आपण भाजप किसान मोर्चाचे महामंत्री सुधीर दिवे आपल्या बरोबर आहेत। सुधीर दिवेजी, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे की आता हे जे 3 कायदे आणण्यात आलेले आहेत या कायद्यातल्या काही तरतुदी अगोदरच महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्या राबवण्यात आल्या। मग असं असताना म्हणजे जेव्हा केंद्र याबद्दलचा एक सशक्त कायदा पुढे आणत आहे तर असं असताना याला विरोध का केला जातोय असं काय वाटतं आपल्याला? आताच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी, माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला बोला। माझा आवाज येतोय? हां, आताच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की हा जो विरोध आहे हा विरोधासाठी विरोध आहे। बघा, हे 3 कायदे आणले, मला स्पष्ट विरोध करणाऱ्या लोकांना विचारायचं आहे की तुम्हाला या 3 कायद्यापैकी तुमचा नेमका विरोध कशाला आहे? तुमचा जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून आम्ही जे 22 प्रकारच्या गोष्टी बाहेर काढल्या, तुम्हाला याचा विरोध आहे का? मग तुम्हाला याचा विरोध होता तर 2019च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जीवनावश्यक वस्तू कायदाच रद्द करू हे कसं तुम्ही म्हटलं? दुसरी गोष्ट, दुसरा जो कायदा आहे कराराचा कायदा, महाराष्ट्रामध्ये 2006 पासून कृषीच्या संदर्भातला कराराचा कायदा अस्तित्वात आहे। आज नाशिकची द्राक्ष उत्पादक लोक वायनरीसोबत करार करून त्यांना द्राक्ष पुरवतात आहे। आज त्या पुणे भागामध्ये त्या 7 पठारावर बटाटा पिकवणारी शेतकरी बटाटा करार करून त्या बटाटाच्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीला बटाटा पुरवत आहे। तुम्हाला याचा विरोध आहे का? मग राहिला तिसरा कायदा। तिसऱ्या कायद्यामध्ये तर आम्हीच असं म्हटलेलं आहे, मला हे विरोध करणाऱ्यांनी पुन्हा सांगावं, या देशाला स्वातंत्र्य मिळून 70-72 वर्ष झाले, या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या बाजार समितीच्या माध्यमातून या देशातल्या शेतकऱ्याचा फायदा झाला का? विकास झाला का? जर त्यांचा विकास झाला नाही तर त्यांच्यासमोर या कायद्याच्या माध्यमातून एक पर्याय दिला, बाजार समित्या जशाच्या तशा ठेवून त्या व्यवस्थेला हात न लावता जर त्या शेतकऱ्याला बाजार समितीच्या बाहेर विकायची इच्छा असेल तर त्याला विकायची परवानगी दिली। एवढी छोटी गोष्ट, विरोध कशाचा आहे बाबा? सांगा तर खरी समजावून विरोध, त्याचं उत्तर देऊ ना। बाजार समित्यांचे जे नेते आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाजार समिती हा देखील एक मुद्दा आहे। कोणासाठी? म्हणजे त्याच्यावर जर आपलं नियंत्रण असलं तर आपण अधिक सशक्त असतो असं मानलं जातं। मग हे सरळ सरळ आरोप करतोय हा जो विरोध आहे, नाही बाजार समितीचे नेते देखील विरोध करताना दिसत आहेत। मग त्याच्या पाठीमागे काही त्यांचा म्हणून इंटरेस्ट आहे? हो साहेब, हा बाजार मी सांगतो ना, हो अगदी बरोबर आहे। हा विरोधच बेसिकली बाजार समित्या ज्यांच्या ताब्यात आहे त्या नेत्यांचा आहे। हा विरोधच मुख्यत्वे बाजार समित्यामध्ये जे व्यापारी धान्य खरेदी करतात त्या व्यापाऱ्यांचा विरोध आहे, शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे। कारण आज यांची मक्तेदारी जी आज बाजार समित्यामध्ये ती यांनी संपुष्टात येणार आहे। यांना स्पर्धात्मक युगामध्ये यावं लागणार। मला सांगा, बाहेर जर एखाद्या व्यापाऱ्याने एखाद्या संस्थेने शेतकऱ्याचा माल बाजार समितीपेक्षा जास्त भावामध्ये विकत घेतो म्हटलं आणि त्यांनी त्याला विकला तर बिघडला कुठं? आणि तुम्हाला जर समजा नाही पटलं त्या शेतकऱ्याला तर तुमची बाजार समितीची इच्छा तिथे आहे, तुम्ही नेते पांढरे कपडे घालून तिथे आहेत, तिथले दलाल तिथले व्यापारी शेतकऱ्याला तुमच्यावर विश्वास तुम्हाला विकतील, तुमच्यावर विश्वास नसेल जो जास्त भाव मिळतो त्याला विकेल। ऐका ना, हा शेतकरी माझ्यावरती किंवा माझ्या बाजार समितीच्या व्यवस्थेवरती अवलंबून राहणार नाही, त्याला माझी गरज लागणार नाही, ही भीती आहे का या लोकांच्या मनात? राहणार नाही। ही एकमेव भीती आहे। आणि ह्या बाजार समितीचे मधले दलाल आणि बाजार समित्या ज्या नेत्यांच्या ताब्यात आहे त्यांची दुकानदारी बंद होणार आहे। शेतकऱ्यांची लूट ते त्या बाजार समितीमध्ये करतात एकाधिकारशाहीमुळे, ती बंद होणार आहे। त्याच्यासाठी हा विरोध आहे, हा शेतकऱ्याचा विरोध नाही आहे सर। बर, आता मला तिसऱ्या कायद्याकडे वळायचं आहे। तिसरा कायदा असं सांगतोय बघा की शेतीविषयक करारासंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची तरतूद आहे। शेतमाल विक्री, अन्य सेवा, कृषी उद्योगातील संस्था, घाऊक किरकोळ विक्रेते आणि शेतकऱ्यांशी ते संलग्न होणार, शेतकऱ्यांना सर्वोत्तम बियाण्यांचा पुरवठा। आता यामध्ये शेतकऱ्यांचे जे आक्षेप दिसून येत आहे याबद्दल थोडंसं तुम्ही प्रबोधन करावं। कंत्राटी पद्धतीमुळे शेतकऱ्यांची बाजू लंगडी होईल असं शेतकरी सांगतात, असा दावा केला जातोय। पिकांच्या किमती शेतकरी ठरवू शकणार नाहीत, लहान शेतकरी कंत्राटी शेती करू शकणार नाही, मोठ्या कंपन्यांना याचा जास्त फायदा होईल, ही एक सगळ्यात मोठी भीती। म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक तर या 3 कायद्यांबद्दल माहितीच नाहीये आणि त्यात हे मुद्दे किंवा हे जे आक्षेप घेतले जातात ते त्यांनी मनात प्रबळ करून ठेवलेत। बघा, मी बोलू? आपला आवाज येत नाही मला। बोला बोला बोला। हॅलो, मी आपला प्रश्न सुधीर दिवेजी, आपला आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय, आपण बोला। बघा, करार पद्धतीच्या कायद्यामध्ये
कोणीही संस्था, कोणीही इन्स्टिट्यूशन शेतकऱ्याची शेती करणार नाही आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणीपूर्वी जे पेरणार आहे बर तो जो पेरणार आहे त्या मालाबद्दलचा करार करणार आहे. म्हणजे पेरणी कोण करणार आहे आपल्या शेतामध्ये? शेतकरीच करणार आहे. बर तो पेरणीपूर्वी करार करत असल्यामुळे ज्या संस्थेसोबत त्याला करार करायचा आहे त्या संस्थेने ठरवलेला दर जर या शेतकऱ्याला मान्य असेल तर त्या दराने तो करार करणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला मला सांगा, त्याला त्याची MSP माहीत आहे. त्या MSP पेक्षा जर तो कमी दरामध्ये तो एखादी कंपनी करार करणार असेल तर त्या शेतकऱ्यावर तो बंधन नाही ना करार करण्याचं. जर तो दर हा बाजारभावापेक्षा जास्त असेल तरच तो करार करणार आहे. त्याच्यामुळे करार करण्याचं बंधन नाही. करार हा पेरणीपूर्वी आहे. करारामुळे शेती ही काही करार करणाऱ्या कंपनीच्या ताब्यात द्यायची नाही. म्हणजे करणार आहे. त्या कंपनीची माणसं तिथे येऊन शेती करणार नाहीये तर त्याला किती फायदा होणार आहे मला सांगा बरं. सुधीर दिवेजी, म्हणजेच त्या कंपनीची माणसं तिथे येऊन शेती करणार नाही. शेती करणार नाही आहे. कंपनीची माणसांना समजा उदाहरणार्थ हळद आहे, वायगाव हळद आहे, ही त्यांना जास्त पाहिजे आहे. कंपनीची माणसं काय करतील? हळद पिकवणाऱ्या भागामध्ये जातील, त्यांना वायगाव हळदीचं बियाणं देतील. ही हळद चांगली पिकावी म्हणून त्यांना खते देतील, त्यांना त्याची पद्धत समजून सांगतील. शेती शेतकरीच करणार आहे आणि त्यांनी दिलेलं इनपुट हे पेरणीपूर्वी जो त्याचा भाव ठरलेला आहे त्या भावातनं ते वजा करून घेतील. आणि पेरणीपूर्वीचा भाव शेतकऱ्याला मान्य नसेल तर तो त्या कंपनीसोबत करारच करणार नाही. याचा विरोध, आणि हा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात आहे. 2006 साली या राज्यामध्ये हा कायदा अस्तित्वात आला. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आजही नाशिकला वायनरी कंपन्या द्राक्षाचे करार करून द्राक्ष घेऊन, का द्राक्षाची शेती या वायनरी कंपन्यांनी काय घेऊन गेले का? ती जी 7 पठारावर मी पुण्याजवळ सांगितलं की बटाट्याची लागवड होते, त्या ठिकाणी बटाट्याची प्रोसेसिंग करणारी इंडस्ट्री त्या आमच्या शेतकऱ्याची काय जमीन घेऊन गेले का? कोणी बळकावली का? सांगा होतं खरी. सुधीर दिवेजी, तुम्हाला सांगतो, हा जो विरोध आहे हा केवळ बाजार समितीतल्या दलालांचा, माझी माहिती जर बरोबर असेल व्यापाऱ्यांचा, तर याबद्दल सांगा की नारायणगाव मधले शेतकरी देखील तिथे नामवंत कंपनीच्या बर्गरसाठी बटाटे पिकवतात, त्यांच्या सॉस करता टोमॅटो देऊ करतात. म्हणजे अगोदरच या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत किंवा जी पद्धत आहे ती आपल्या राज्यात राबवली जाते. हो, अगदी बरोबर. बरं, याबद्दल अधिक आपण बोलणार आहोत. अधिक बोलूयात आपण. सुधीर दिवेजी, वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.